हॅलो, नमस्ते, जय हिंद. टीचिंग विथ पॅशनवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जसं आपण मराठी पॅडागॉजी सध्या स्टडी करत आहोत. 4 चॅप्टर याच्या अगोदर झालेले आहेत. हा 5वा चॅप्टर आहे, तो म्हणजे मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण. तसं टीचिंग विथ पॅशनवर तुम्ही जर नवीन असाल तर कृपा करून टीचिंग विथ पॅशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कसं आहे शिक्षक बांधवांनो आणि मैत्रिणींनो माझ्या, की तुम्हाला असं वाटतं की लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची यांची रट लागलेली असते, पण तुम्ही केलेलं एक सबस्क्राईबमध्ये आमच्यासाठी एक गोल्डन कॉईन असतं, की मी एवढं कष्ट करते. स्पेशली आता सगळेच टीचर करत असतात, ऑनलाईन शिकवणारे किंवा ऑफलाईन शिकवणारे. तर एक डिस्कशन आहे आणि एक चर्चा आहे, याच्या माध्यमातून तुमचंही कुठेतरी एक्झाम क्लिअर व्हावी. आणि याच्यासाठी आत्तापर्यंत ज्या उपलब्ध नव्हत्या मराठी पॅडागॉजीच्या नोट्स, तर त्या हिंदी आणि इंग्लिश पॅडागॉजीच्या ज्या नोट्स आहेत त्या टॅली करून मराठी काढणे हा एक बराच मोठा प्रवास आहे. म्हणजे खूप वेळ लागतो याच्यासाठी. एक तर स्पेशल असं कंटेंट कुठंतरी अवेलेबल नसताना जर काही शब्दांची जुळवाजुळव करायची झाली तर ते बरंच कठीण काम आहे. त्यामुळे थोडीशी दाद देत जा आणि सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करत जा. म्हणजे काय होईल तर म्हणतात ना ते अच्छा है मैं हमेशा आगे, आणि कधी स्वतःला एक चमकदार समजायचं की मैं कुछ खास हूँ. तर चला आपण आता जास्त न वेळ घालवता मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण चालू करूया. याच्यापूर्वी आपण 4 सेशन घेतलेले आहेत. 4ही सेशन जवळपास 10-12 मार्काचं कव्हरअप झालं आहे. आता 4-5 मार्काचं राहिले. 3-1 मार्काचं या चॅप्टरमध्ये होईल आणि 2 मार्काचं 3 मार्काचा आणखीन एक चॅप्टर बाकी आहे तुमचा. तर तेवढा झाला की तुमची पॅडागॉजी जवळपास कव्हर आहे. एका दिवशी आपण मग खूप मोठं सेशन घेऊ, ज्याच्यामध्ये फक्त प्रश्न असतील. 1 तासभराचं सेशन घेऊ, त्याच्यामध्ये सगळे IMP प्रश्न कव्हर केले जातील. आणि अशाच पद्धतीच्या विज्ञानाच्या नोट्स जो सेकंड पेपर आहे सीटेटचा, त्याच्याही अवेलेबल आहेत माझ्याकडे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर तसंही कमेंटमध्ये कळवा. तर आता आपण वेळ घालवता मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय आहे. तर इव्हॅल्युएशन अँड रेमेडियल टीचिंग म्हणजे काय तर मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण. इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन आणि उपचारात्मक शिक्षण म्हणजे रेमेडियल टीचिंग. तर सतत एवं व्यापक मूल्यांकन, तर CCE यानी चाइल्ड डेव्हलपमेंट नाही याच्यामध्ये. हे CCE यानी काय सतत एवं व्यापक मूल्यांकन, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. तर मूल्यांकन म्हणजे काय. आता मूल्यांकनाची आवश्यकता का पडते, मूल्यांकन काय आहे. मूल्यांकन म्हणजे काय तर ज्या काही परीक्षा घेतल्या जातात किंवा ज्या काही चाचण्या घेतल्या जातात किंवा वर्षभर जे काही मुलांचं मूल्यांकन केलं जातं, ते सर्व प्रोसिजर मूल्यांकनामध्ये येते. जे शिकलं आहे ते किती प्रमाणात समजलं व किती प्रमाणात ज्ञात झालं, म्हणजे ते अचीव झालं. पडताळणी करणे म्हणजे काय तर मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजे काय, जे शिकले ठीक आहे, शिकले ते किती समजले ते किती आठवणीत राहिले, आणि आठवणीत राहिले ते किती अंडरस्टँड झालं. ही जी प्रोसिजर आहे एकंदरीत ती म्हणजे मूल्यांकन आहे. मूल्यांकन 3 प्रकारे होत असतं, 2 प्रकारे होत असतं. तर मूल्यांकनामध्ये मेन 2 घटक येतात. हा मूल्यांकन जो मोठा राऊंड आहे ते एकंदरीत मूल्यांकन आहे, म्हणजे ते इव्हॅल्युएशन आहे. आणि त्याच्यामध्ये 2 सब पार्ट येतात. एक इव्हॅल्युएशन एक असेसमेंट येतं म्हणजे आकलन येतं, आणि एक दुसरं मापन येतं. तर याच्यातलं आकलन म्हणजे काय तर बोध, समज किंवा ज्ञान म्हणजे असेसमेंट. त्याच्यानंतर आहे मापन किंवा मेजरमेंट म्हणजे मोजणे. ज्या संख्येद्वारे ज्या किंवा मापनाद्वारे किंवा आकड्यामध्ये ज्या गोष्टी मोजल्या जातात, किलोग्रॅम, ग्राम, किलोमीटर, मीटर, तर याला आपण काय म्हणतो तर मापनमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे मूल्यांकनाचा आकलन एक पार्ट आहे आणि मापन एक पार्ट आहे. आकलन म्हणजे कोणत्या पद्धतीनं शिकले, कोणत्या पद्धतीनं समजले आणि किती % समजले. आणि मापन म्हणजे त्याच्यामध्ये काय काय शिकलं, किती म्हणजे विज्ञानाचे किती धडे शिकले, हिंदीचे किती धडे शिकले, मराठीचे किती धडे शिकले, गणिताचे किती चॅप्टर होते, गणितामध्ये काय शिकलं, नेमकं कोणत्या लेवलपर्यंत शिकलं, हे सगळं म्हणजे काय तर मापन मोजण्यायोग्य हे मापनामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे रेमेडियल टीचिंग अँड डायग्नोस्टिक टेस्ट, म्हणजे इम्पॉर्टंट आहे खूप मोठं, याच्यावर एक प्रश्न येतो. रेमेडियल टीचिंग आणि डायग्नोस्टिक टेस्ट याच्यावर एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला आहे, त्याच्यामुळे हा जे आहे तो महत्त्वाचा आहे. काय आहे ते पुढे आपण बघणार आहोत. शिक्षक व विद्यार्थी दोघांची पडताळणी करणे म्हणजे मूल्यांकन. शिक्षक व मुलांची, फक्त याच्यामध्ये मुलांचंच मूल्यमापन होतं असं आहे का, नाही, शिक्षकांचंही होतं.
ते मुलांना शिकवले पण ते किती % समजले, म्हणजे काय तर ते पूर्ण सिस्टीमची, एखादा मुलगा जर अपयशी झाला तर पूर्ण सिस्टीम फेल होते. म्हणजे म्हणतात ना, एक मुलगा फेल नसतो, त्याच्यामध्ये पूर्ण सिस्टीम फेल असते. त्याच्यामध्ये शिक्षक, त्याच्यामध्ये करिक्युलम, त्याच्यामध्ये पुस्तकं, त्याच्यामध्ये शाळा, सगळ्याच गोष्टी फेल होतात. म्हणून हे जे आहे ते एकंदरीत खूप मोठी प्रोसिजर आहे. आता मूल्यांकन आहे, ठीक आहे. मूल्यांकनाचे उद्देश काय आहेत, का बरं मूल्यांकन पाहिजे? तर मुलांच्या उपलब्धी, अचिव्हमेंटबद्दल पत्ता लावणे, म्हणजे मुलांची जी उपलब्धी आहे त्यांना किती समजले, किती अचीव झाले, त्याच्याबद्दल पत्ता लावणे, त्याच्याबद्दल माहिती करून घेणे, त्याच्यासाठी मूल्यांकन आवश्यक आहे. मुलांच्या विकास प्रक्रियेला निरंतर गती देणे. एकदा जर मुलं म्हणजे विकास प्रक्रिया आहे, एकदा जर त्यांना शिकवलं सोडून दिलं तर चालेल का? नाही. कंटिन्युअसमध्ये चालण्यासाठी ही प्रोसिजर तर काय आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणावर मूल्यांकनाची आवश्यकता आहे. म्हणजे कंटिन्युअस जर मूल्यांकन होत राहिलं, फॉर एक्झाम्पल एक टेस्ट घेतली आणि वर्षभर नाही घेतली तर मुलं पुन्हा शांत बसतील, पुन्हा अभ्यास नाही करणार. पण आता सराव घेतली, नंतर लगेच टेस्ट घेतली, नंतर लगेच घटक चाचणी असली, नंतर लगेच अशा त्यांच्या कंटिन्युअस एक्झाम्पली महिन्याला एखादं एक्झाम चालू असली तर काय होतं, त्यांचं कंटिन्युअस जो एक प्रगतीचा एक रस्ता आहे तो कंटिन्युअस राहतो आणि त्याचा दर निरंतर राहतो. मुलांच्या योग्यता, त्यांच्यातील कुशलता, आवड याबद्दल जाणून घेणे. आता सगळ्या मुलांच्या आवड, कुशलता या वेगवेगळ्या असू शकतात. तर एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला, कुठल्याही स्टुडंटला जर गणितामध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्याला त्या मूल्यमापनातून किंवा गणिताची एक्झाम घेतल्यानंतर त्याच्या मार्क लिस्टवरून किंवा त्याच्या एकंदरीत आपल्याला त्याच्या ऑब्झर्वेशनवरून कळून येतं की त्याला गणितामध्ये इंटरेस्ट आहे. एखाद्याला खूप छान आकृत्या काढता येत असतील, विज्ञानाच्या कन्सेप्टमध्ये खूप इंटरेस्ट असेल तर त्याला विज्ञानामध्ये रस आहे. म्हणजे त्यांच्या ज्या रस आहेत, म्हणजे आवड आहे, कुशलता आहे, त्यांच्यामध्ये जे काही वैशिष्ट्यपूर्ण आहे, कौशल्य आहे, स्किल्स आहेत, त्याच्याबद्दल जाणून घेणे हे सुद्धा काय याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांचा अपयशाची कारणं काय आहेत ते शोधणे. आता ठीक आहे, समस्या येतात बऱ्याच मुलांना, त्यांच्या नेमक्या समस्या कुठं आहेत, त्या समस्या शोधून त्याच्यावर काय करायचं तर असं इलाज करणे किंवा त्याच्यावर काहीतरी तोडगा काढणे. याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या अपयशाची नेमके कारणं काय आहेत हे शोधणे, याच्यासाठी सुद्धा मूल्यांकन आवश्यक आहे. शिकणे प्रक्रियेला प्रभावशाली बनवण्यासाठी सुद्धा मूल्यांकन आवश्यक आहे. म्हणजे मूल्यांकनाचे हे काही उद्देश आहेत. त्याच्यानंतर आहे सतत किंवा व्यापक मूल्यांकन आहे तर ते 1 दिवस 2 दिवस केलं आणि सोडून दिलं असं नाही, तर मूल्यांकन हे सतत म्हणजे कंटिन्युअस वर्षभर चालू असतं. फक्त एकदा परीक्षा घेतली आणि त्याच्यातले मार्क डिक्लेअर केले म्हणजे मूल्यांकन झालं असं बिलकुल अर्थ होत नाही. कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे CCE कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. विद्यार्थ्यांचे सतत मूल्यांकन 3 प्रकारे होत असते. हँडरायटिंग बरीच खराब आहे, ट्राय टू अंडरस्टँड बिकॉज ऑफ माझी हेल्थ बिलकुल ठीक नाही आहे, लिहिण्याचं सुद्धा मन नाही करत आहे, पण खंड पडू नये तुमच्या स्टडीमध्ये, हा एक त्याचा मागे कारण आहे. निदानात्मक मूल्यांकन, तर मूल्यांकनाचे 3 प्रकारे मूल्यांकन होत असते. एक आहे निदानात्मक मूल्यांकन किंवा डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे कमी कुठं आहे किंवा कमतरता कुठं आहे किंवा उणीव कुठं आहे हे सगळं काय करणे, जाणून घेणे आणि त्याच्यावर काय करणे, वैद्याप्रमाणे म्हणजे डॉक्टराप्रमाणे इलाज करणे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची जर तब्येत खराब असेल तर तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर पहिले चेकअप करतो, त्याचे लक्षणं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की कोणते लक्षण आहेत. त्या लक्षणाहून आजाराचा त्याला जर अंदाज लागला तर ठीक आहे आणि त्याच्यावरून काही औषध गोळ्या देऊन तो काय करतो की म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट करतो. जर तेवढ्यावर नाही राहिलं तर नेक्स्टली ते काय करतो, तुमचे ब्लड सॅम्पल वगैरे लॅबमध्ये, डायग्नोस्टिक लॅबमध्ये काय करतात ते टेस्टसाठी पाठवल्या जातात. म्हणजे काय होईल तर ब्लडमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील तर ते कळून येतील. म्हणजे तसंच आहे, एका शिक्षकाचं सुद्धा एक डॉक्टरचाच रोल आहे. काय करणे, पहिले कमी कुठं आहे ते बघणे आणि कमी सुधारण्याचा प्रयत्न करणे. नाही जर सुधारलं तर वेगवेगळे त्याच्यासाठी फंडे वापरणे आणि त्या विद्यार्थ्यांचं त्या कमतरता भरून काढणे. म्हणजे पहिले डायग्नोस येईल, निदान येईल, नंतर त्याच्यावर काय होईल तर उपचार केला जाईल. नंतर दुसरा पॉईंट आहे उपचारात्मक शिक्षण किंवा रेमेडियल टीचिंग म्हणजे काय, कमतरता उणीव कुठे आहे, ठीक आहे, पहिले आपण निदानात्मकमध्ये पत्ता लावला कुठं उणीव आहे, उणीवचे पत्ता लागल्यानंतर किंवा कमतरता कळाल्यानंतर मग त्या कमतरतेवर शिक्षण देणे म्हणजे उपचारात्मक शिक्षण किंवा रेमेडियल टीचिंग. जसं एखादा आजार आहे, आजार कळल्यानंतर त्याचे औषध गोळ्या देणे, त्यानंतर म्हणजे आजाराला अनुसरून त्याची ट्रीटमेंट करणे म्हणजे काय, रेमेडियल टीचिंग. पहिले
निदान येतं, नंतर उपचार येतं. म्हणजे पहिले डायग्नोज केलं जातं, निदान केलं जातं, प्रॉब्लेम काय आहे, नंतर त्याच्यावर उपचार शोधले जातात. त्याच्यानंतर आहे प्रथम डायग्नोज, नंतर रेमेडी. आत्ताच झाला आपला पॉईंट. त्याच्यानंतर आहे फॉर्मेटिव्ह. 3 नंबरचं जे आकलन आहे, मूल्यमापन आहे, ते 3 नंबरचं आहे संकल्पनात्मक मूल्यमापन किंवा फॉर्मेटिव्ह. तर वर्षाच्या शेवटी हे मूल्यमापन केले जाते. म्हणजे आता एकंदरीत पूर्ण वर्ष संपल्यानंतर वर्षभर ऑब्झर्वेशन करून शेवटी केलं जाणारं मूल्यमापन. अचिव्हमेंट आणि जज याबद्दल इथे निष्कर्ष काढला जातो. यावेळेस जज केलं जातं की मुलांचा एकंदरीत विकास कोणत्या लेवलवर आहे, सध्या त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांना काय जमतं काय जमत नाही. कारण वर्षभर हा जो एक कच्चा चिठ्ठा आहे मुलांचा, तो एका शिक्षकाजवळ जमा झालेला असतो आणि त्याच्यावरून त्या मुलाबद्दल काहीतरी जज करणे किंवा काहीतरी त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त करणे तेव्हा शक्य होतं. त्यानंतर आहे व्यापक म्हणजे समग्र किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. सर्व बाजूने मुलांचे मूल्यांकन करणे. हॉलिस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर सर्व बाजूने मूल्यांकन करणे. फॉर एक्झाम्पल शैक्षिक पक्ष म्हणजे पेन, पेन्सिल आणि वह्या यांच्या सहाय्याने जे अभ्यास शिकतात ते. आणि सहशैक्षिक पक्ष म्हणजे त्यांच्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत, शाळेत येण्यापासून तर शाळेतून आऊट होण्यापर्यंत त्यांच्या प्रगतीचा जो ब्यौरा आहे, प्रगतीचा जो एक पथ आहे किंवा जो मार्ग आहे, कोणत्या मार्गाने त्यांची प्रगती झाली, किती खेळामध्ये ॲक्टिव्ह आहेत, किती प्रयोगामध्ये ॲक्टिव्ह आहेत, किती भाषणामध्ये ॲक्टिव्ह आहेत, किती ते इतरत्र ज्या रायटिंगमध्ये ॲक्टिव्ह आहेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सहशैक्षिक पक्षामध्ये येतात. म्हणजे एकंदरीत हा होलिस्टिक मूल्यांकन म्हणजे सर्व बाजूने मुलांचा विचार करणे. त्याच्यानंतर आता मूल्यांकन आणि मापन, मेजरमेंट आणि इव्हॅल्युएशनमध्ये काही फरक आहे तर ते आपण बघूया. हे एक व्यापक क्षेत्र आहे. मूल्यांकन हे एक व्यापक क्षेत्र आहे कारण सर्व बाजूंचं मूल्यांकन केलं जातं, म्हणजे ते व्यापक आहे, खूप मोठं क्षेत्र आहे. मापन हे फक्त एका गुणाचं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल खेळात चांगलं आहे, फॉर एक्झाम्पल वाचण्यात चांगलं आहे, फॉर एक्झाम्पल स्टडीमध्ये चांगलं आहे, फॉर एक्झाम्पल डान्समध्ये चांगलं आहे. म्हणजे एका कुठल्या गुणाचं मूल्यांकन म्हणजे गुणाचं मापन म्हणजे मेजरमेंटमध्ये येतं. त्याच्यानंतर मूल्यांकन मापनानंतर येतं आणि मूल्यांकनापूर्वी मापन येतं. मापन हा पूर्ण मूल्यांकनाचा एक भाग आहे. हे एक होलिस्टिक प्रक्रिया आहे. हा एक त्याच्यातला छोटासा भाग आहे. भविष्यवाणी शक्य आहे. जर मूल्यमापन झालं असेल, पूर्ण मूल्यांकन झालं असेल, वर्षभर मुलांचा कच्चा चिठ्ठा एखाद्या शिक्षकाकडे असेल तर त्याच्याबद्दल भविष्यवाणी करणं शक्य आहे की आता हा मुलगा काय घडेल. आणि भविष्यवाणी इथे शक्य नाही. फक्त एका गुणाच्या आधारावर त्या मुलाबद्दल काही भविष्यवाणी करता येत नाही. स्थितीवर आधारित आहे, हे अंकावर आधारित आहे. इथं किती %, किती टक्के, किती 100पैकी 10, 20, 50, 60, 70 किती टक्के अभ्यास झाला आहे तो किंवा किती टक्के जमतं ते अंकावर आधारित असतं. हे स्थितीवर आधारित असतं की मुलांची स्थिती सध्या काय आहे, त्यांना काय जमतं काय जमत नाही, म्हणजे ते नेमके कोणत्या पायरीवर आहेत. मूल्यांकनामध्ये घटना नाही तर तथ्य याचे मूल्य समजल्या जाते. म्हणजे घटना नाही तर तथ्याचे मूल्य समजल्या जाते. म्हणजे तथ्य काय आहे तर एका स्पेसिफिक घटनेवर नाही तर पूर्ण जे तथ्य आहे, शेवटी रिझल्ट काय आला आहे त्याच्यावरून याचं मूल्यांकन केलं जातं. आणि इथं घटना काय एखाद्या घटनेवर फक्त. फॉर एक्झाम्पल खेळामध्ये चांगलं आहे तर खेळामध्ये चांगलं आहे तर हो गुड आणि मस्त आणि चांगलं आहे असं म्हणलं तर फक्त खेळामध्ये झालं. बाकी त्याचं एज्युकेशन क्वालिटीज तशा असतील म्हणून जरुरी नाही, तशा त्याच्या सायन्स बॅकग्राऊंडमधल्या क्वालिटीज जरुरी असतील, तसं तो अभ्यासामध्ये निपुण असेल असं जरुरी नाही. त्याच्यामुळं हा जो आहे तर ही होलिस्टिक प्रक्रिया ही एक त्याच्यातला छोटासा पार्ट आहे. ओके, हे परत वाचलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर आहे सतत व्यापक मूल्यांकनाचे महत्त्व. ठीक आहे, सतत व्यापक मूल्यमापन आहे पण का जरुरी आहे ते, त्याचे महत्त्व काय आहे. शैक्षिक व सहशैक्षिक दोन्ही बाजूंचं मूल्यांकन. शैक्षिक म्हणजे काय तर पेन पेन्सिलवर आधारित तेच. तर त्याच्यानंतर सहशैक्षिक म्हणजे त्याच्या आजूबाजूचं जे शिक्षण आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कमजोरी जाणून घेऊन त्यावर उपाय सांगितला जातो. विद्यार्थ्यांच्या काही कमजोरी असतात, काही त्यांचे वीक पॉईंट असतात, ते जाणून घेऊन त्याच्यावर उपचार सांगितल्या जातो. त्याच्यानंतर आहे उपलब्धी म्हणजे अचिव्हमेंटचा स्तर कायम ठेवणे व उंचावणे व त्याला प्रेरित केलं जातं. म्हणजे उपलब्धी म्हणजे काय, जर विकासाचा जो दर आहे तो काय केला जातो, अचिव्हमेंट एखादं नवीन ज्या ज्ञान अचीव केलं जातं तर त्याचा स्तर कायम उंचावणे आणि त्याच्यासाठी प्रेरित ठेवणे. त्याच्यानंतर उपचारात्मक शिक्षण विधीचा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या समस्येचे समाधान केले जाते. उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय केलं जातं, इथे रेमेडी दिल्या जाते आणि त्यानंतर त्यांचा उपचार केला जातो. सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे फक्त पेन पेन्सिल आणि वह्या टेस्ट याद्वारे नाही तर सर्व बाजूने त्यांचा विकास व्हावा याच्यावर भर दिला जातो. तर CCE सतत व व्यापक मूल्यमापन कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन
तर याचं काय तंत्र आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीनं आता हे इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन केलं जातं किंवा काय कोणते टूल्स वापरले जातात त्याच्यासाठी. सगळ्यात पहिलं आहे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू म्हणतो आपण त्याला. आता शैक्षणिक इंटरव्ह्यू असतात, काही असेच इंटरव्ह्यू म्हणजे विदाऊट शैक्षिक असतात. तर काही इंटरव्ह्यूचे प्रश्न फिक्स असतात, काही इंटरव्ह्यू काय असतात तर म्हणजे त्याच्यावर डिबेट असते. तर खूप मोठ्या प्रमाणावर तिथे त्यांना व्यवस्थित काय केलं जातं, मुलांची कॅपॅसिटी जांच केल्या जाते किंवा निरीक्षण केलं जातं त्यांचं की ते नेमकं कोणत्या लेवलनं विचार करतात. त्यामुळं तर प्रत्येक परीक्षेनंतर एक इंटरव्ह्यू किंवा एक मुलाखत ठेवल्या जाते. का तर मुलांचा किंवा त्या विद्यार्थ्याचा स्वतःचा सोचण्याचा अँगल काय आहे त्याच्यासाठी. आता बऱ्याच परीक्षेमध्ये ज्या काही म्हणजे टेस्ट आहेत तर म्हणजे त्यांच्या तोंडी टेस्ट घेतल्या जातात. आता बऱ्याच शाळेमध्ये, सर्वच शाळेमध्ये जवळपास ही बाब लागू आहे की तोंडी टेस्ट घेतल्या जातात 20 मार्काची, 15 मार्काची, आणि त्याला एक परीक्षेच्या फायनल मार्कमध्ये त्यालाही कुठंतरी स्थान आहे की मुलं काय सोचतात किंवा त्यांची टोनिंग कॅपॅसिटी काय, बोलण्याची कॅपॅसिटी काय, मतं मांडण्याची कॅपॅसिटी काय, त्यांचे विचार काय आहेत, याच्यासाठी मुलाखत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर निरीक्षण आहे. निरीक्षण म्हणजे टेस्ट. आता एखादी टेस्ट घेतल्या जाते, निरीक्षण केलं जातं, त्याद्वारेही मूल्यमापन केलं जातं. गृहकार्य, होमवर्क जे देतात, होमवर्कद्वारे सुद्धा इव्हॅल्युएशन केलं जातं किंवा मूल्यमापन केलं जातं. पोर्टफोलिओ ही संकल्पना फार डीप आहे. पोर्टफोलिओ म्हणजे क्रमिक काय आहे इथं, मला काही मराठी शब्द सुचले नाही, तुम्हाला सुचले असतील तर कमेंटमध्ये कळवा. क्रमिक दायरा जो आहे पूर्ण वर्षभराचा, त्याचा जो काही कामाचा कच्चा चिठ्ठा आहे त्याला पोर्टफोलिओ असं म्हणतात. म्हणजे क्रमिक प्रगतीचं पत्रक असं मी त्याला नाव दिलेलं आहे. चेकलिस्ट म्हणजे ऑब्झर्वेशन आहे, चेकलिस्ट आहे. ऑब्झर्वेशनद्वारे, चेकलिस्टद्वारे सुद्धा मूल्यमापन केलं जातं. त्याच्यानंतर आहे परीक्षण म्हणजे पडताळणी करणे, याद्वारे सुद्धा काय केलं जातं तर मूल्यमापन केल्या जातं. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता प्रश्नाचे प्रकार आहेत. आता प्रश्नाचे काही प्रकार आहेत त्याच्याद्वारे मूल्यमापन केलं जातं. तर सगळ्यात पहिले असतील वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह MCQs टेस्ट. MCQs टेस्ट म्हणजे काय तर वन लाईनर प्रश्न. वन लाईनर नाही, 4 पर्याय असतात. 1 लाईन किंवा मग एक प्रश्न असतो, त्याचे 4 पर्याय असतात. येस ऑर नोमध्ये त्याचं उत्तर द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच सगळ्या एक्झाम येस ऑर नो पद्धतीतच होतात. तुमची सीटेटची ही एक्झाम ऑब्जेक्टिव्हच आहे, म्हणजे तीही त्याच्यामध्ये येते. म्हणजे वस्तुनिष्ठ जो पर्याय असतात ते वस्तुनिष्ठ असतात. एका शब्दामध्ये, जवळपास 2-2 शब्दामध्ये पर्यायामध्ये उत्तरं दिलेले असतात. अति लघु उत्तरात्मक प्रश्न, फॉर एक्झाम्पल 1 लाईनर प्रश्न म्हणून आपण याला. लघु उत्तरी प्रश्न 2-3 लाईनमध्ये लिहिण्यात जाणारे प्रश्न आणि निबंधात्मक प्रश्न म्हणजे दीर्घ लॉंग आन्सर क्वेश्चन. जसं निबंध असतात, जसं स्पष्टीकरण द्या असतं, तसं नंतर संदर्भ द्या आणि स्पष्ट करा, असं जर मराठीमध्ये प्रश्न येतात तर हे सगळे निबंधात्मक दीर्घ प्रश्न उत्तरीमध्ये येतात. आता खूप कमी झालं लिखाणाचं प्रमाण. आता बऱ्याच ठिकाणी आकृती पुस्तिका आली आहे सगळीकडेच, मराठी हिंदीला. त्याच्यामुळं आता खूप आन्सर लिहिण्याची जी पद्धत आहे ती खूप अशी लॉंग राहिली नाही, छोट्यामध्ये ॲडजस्टमध्ये आणि पाहिजे तेच ॲन्सर आता लिहावे लागतात. त्याच्यानंतर आहे एका चांगल्या परीक्षणाच्या काही विशेषता आहेत. चांगलं परीक्षण आहे ठीक आहे, मूल्यमापन आहे ठीक आहे, मग त्याचे काही परीक्षणाचे काही वैशिष्ट्य आहेत त्या कुठल्या. एक वैधता आहे म्हणजे व्हॅलिडिटी, गोल उद्देश कायमस्वरूपी. व्हॅलिडिटी म्हणजे आज जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर ते बरोबर असेल तर ते कायमस्वरूपी तेच बरोबर असायला पाहिजे. वेळेनुसार ते बदलणारं उत्तर नसायला पाहिजे. म्हणजे आज जर सत्य आहे की जे अवकाशमालेत 8 ग्रह आहेत, 7 ग्रह आहेत, ते कायमस्वरूपी तेच उत्तर सत्य असलं पाहिजे, ते कायम सत्य असलं पाहिजे. विश्वसनीयता असली पाहिजे म्हणजे इलिएबिलिटी असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी सत्यता असली पाहिजे. आज जे सत्य आहे ते उद्याही सत्यच राहिलं पाहिजे. वस्तुनिष्ठता असली पाहिजे म्हणजे त्याचा परिणाम नेहमी सत्य असला पाहिजे, बरोबरच असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या शिक्षकानं जर ते चेक केलं तर त्या प्रश्नाचं उत्तर तेच पाहिजे, आणि जर दुसऱ्या शिक्षकानं केलं त्याचं माइंडसेट कसं आहे असो तरी त्याचं उत्तर तेच आलं पाहिजे. म्हणजे नेहमी परिणाम सत्य आला पाहिजे. मानकता म्हणजे पेपर स्टँडर्ड सेट असतो. किती गुणासाठी व्याकरण. फॉर एक्झाम्पल आता 10वीचा पेपर जर घेतला त्याच्यामध्ये किती गुणासाठी व्याकरण आहे, सेट आहे तो स्टँडर्ड. फॉर एक्झाम्पल तुमचा सीटेटचा पेपर आहे, सीटेटच्या पेपरमध्ये तुमची मराठी पॅडागॉजी 15 मार्काला आहे, म्हणजे हा स्टँडर्ड सेट आहे, याच्यापेक्षा एकही प्रश्न वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. तर मग हा झाला काय, याला म्हणतं मानकता किंवा याला म्हणायचं स्टँडर्ड सेट आहे पेपरचा, तेवढ्या मार्काला तो भाग येणार म्हणजे येणार आहे. त्याच्यानंतर आहे व्यावहारिकता म्हणजे जीवनाशी जोडण्याचा जो सिद्धांत आहे तो. जे काही प्रश्न किंवा जे काही पद्धती आहे ती रिअल लाईफशी ती कुठंतरी
कोऑपरेट झाली पाहिजे, ती रिलेट झाली पाहिजे. त्याच्यानंतर अगोदर निदान आणि मग उपचार आहे. कायमस्वरूपी अगोदर डायग्नोज केला जातं आणि नंतर त्याला रेमेडी दिल्या जाते. हे होतं तुमचं मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण. याच्यामध्ये जवळपास 4 मार्काचं तुमचं 3 ते 4 मार्काचं फिक्स आहे. एवढं वाचून घ्या. याची व्हिडिओ क्वालिटी काइनमास्टरमध्ये एडिट करून 1080p पर मी तुम्हाला सेंड करते. म्हणजे तुम्हाला काय होईल तर तुम्ही व्हिडिओ क्वालिटी इन्क्रीज करून बघितल्यानंतर तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल. मे बी ह्या नोट्स आपल्या एवढ्या वर्ष असतील, पुढच्या वर्षी आपण ह्या एकदम व्यवस्थित PPTमध्ये नोट्स तयार करू. आपला हा पहिलाच प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सर्वांनी CTET पास व्हावं. माझा पहिला प्रयत्न आहे शिकवण्याचा CTETसाठी मराठी पॅडागॉजी. आणि आपण नेक्स्ट इयरमध्ये चांगल्या उत्तमपैकी PPT नोट्स तयार करू. तर माझ्या या श्रमाला कुठेतरी तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची साथ असू द्या. आणि विज्ञानाच्या नोट्स पण अशा आहेत माझ्याकडे उपलब्ध. तुम्हाला हव्या असतील तर कमेंटमध्ये कळवा. आणि जे नवीन सबस्क्राईब आहेत सर्वांचं मनस्वी धन्यवाद. तुमच्या एक सबस्क्राईब आणि कमेंट असतील तुमच्या, त्याच्यानंतर लाईक्स असतील, त्या माझा प्रोत्साहन वाढवतात किंवा मला मी जे काम करते त्याच्यासाठी मला धीर देण्याचं काम करतात. तर असो, हा आहे एक वेगळाच भाग. मर्जी आहे प्रत्येक जणाची. तर थांबू आपण सध्या तरी. जय हिंद.